100 पासून करोडपती बनलेला मुलगा याची प्रेरणादायक मराठी गोष्ट. चला ऐकूया सर्वजण. तुमच्याकडे फक्त 100 रुपये असतील आणि आयुष्यात काहीच नाही तर तुम्ही काय कराल? आजची ही गोष्ट अशा एक छोट्याशा मुलाची आहे, ज्याने फक्त 100 पासून सुरुवात करून करोडाचे साम्राज्य उभे केलं. एका छोट्या गावात एक मुलगा राहायचा. नाव होतं रोहन. घरची परिस्थिती खूप खूप गरिबीची. वडील शेतकरी आणि आई घरकाम करायची. एका दिवशी वडिलांनी त्याला 100 रुपये दिले आणि म्हणाले, बाळा, हे शेवटचे पैसे आहेत बरं, आता काहीतरी करून दाखव. त्या दिवशी रोहनने ठरवलं, आता आयुष्य बदलायचंच म्हणजे बदलायचं. रोहनने त्या 100 रुपयामधून लिंबू विकायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात उभं राहून काम केलं. पहिल्या दिवशी फक्त 40 रुपये नफा झाला, पण त्याने बिलकुल हार मानली नाही. दिवस गेले, मेहनत वाढतच गेली. तो रोज शिकत गेला. लोकांशी कसं बोलायचं, कसं विकायचं. लोक त्याच्याकडून लिंबू विकत घेऊ लागले. काही महिन्यांनी रोहनने छोटस दुकान उघडलं. लिंबू पासून सुरुवात करून आता तो फळ विकायला लागला. पण एक दिवस त्याचा सगळा माल खराब झाला. मोठं नुकसान झालं. त्या रात्री तो खूप रडला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहिला. त्याने नवीन आयडिया काढली, ऑनलाईन ऑर्डर घेण्याची. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. आज तो रोहन एक मोठा बिझनेसमॅन. त्याच्याकडे स्वतःची कंपनी आहे आणि महिन्याला लाखो कमवतो. ज्याच्याकडे एक काळी 100 रुपये होते, आज त्याच्याकडे करोड आहेत. मित्रांनो, यश हे पैशाने नाही तर मेहनतीचे मिळतं. जर तुमच्याकडे काहीच नाही तर समजा तुमच्याकडे सगळं काही आहे. सुरुवात करा लवकर. आजच सुरुवात करा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.